अनैतिक संबंधातून सख्या भावाचा दगडाने ठेचून खून। चुलत भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंधांमुळे भावानेच केला शेवट। पोलिसांनी एका तासात आरोपीला घेतलं ताब्यात। अनैतिक संबंधांमधून घडणाऱ्या गुन्ह्यांच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीये। अशीच एक थरकाप उडवणारी घटना नवी मुंबईतल्या पनवेलमध्ये घडली आहे। सख्या भावाचं चुलत भावाच्या पत्नीसोबत असलेले अनैतिक संबंध कळताच छोट्या भावाने आपल्याच भावाची हत्या केली आहे। पनवेलमधील करंजाडे सेक्टर 5च्या परिसरात ही घटना घडली आहे। या प्रकरणाची पनवेल पोलिसांना माहिती मिळताच पनवेल बीट मार्शल कर्मचाऱ्यांनी अवघ्या एका तासात आरोपीला अटक केली आहे। घडलं असं की दत्तू वाल्या काळे याचे त्याच्या चुलत भावाच्या पत्नीशी गेल्या 4 वर्षांपासून संबंध होते। मागच्या काही दिवसांपूर्वी याच प्रकरणाची कुणकुण घरातल्या सदस्यांना लागली होती। त्यानंतर कुटुंबानं दत्तूला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र तरी देखील दत्तू काळे याने कुटुंबाच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही। दत्तूचा भाऊ नागेश काळेही त्याला वारंवार हे सगळं बंद कर असं सांगत होता। हे प्रकार करू नको असं वारंवार तो सल्ला देत होता, मात्र दत्तू त्याकडे दुर्लक्ष करत होता। घटना घडली त्या दिवशी दत्तू काळेनं आपला भाऊ नागेश काळेला मला तुझ्याशी बोलायचे असं सांगून बोलावून घेतलं। त्यानंतर जवळच्या वाईन शॉपमधून त्यांनी मद्य विकत घेतलं। त्यानंतर दोघंही भाऊ करंजाडे सेक्टर 5 मधील एका तलावाच्या मागे निर्जन स्थळी गेले। दोघांनीही तिथं बसून दारू रिचवायला सुरुवात केली। दोघांमध्ये आधी संभाषण झालं आणि नंतर वादविवाद सुरू झाला आणि वादाचं कारण होतं दत्तूचे चुलत भावाच्या पत्नीशी असलेले अनैतिक संबंध। नागेश दत्तूला वारंवार या प्रकरणातून बाहेर पड असं समजावून सांगत होता, पण दत्तू काळेनं भावाला सांगितलं की आम्ही दोघं पळून जातोय, मला काही पैसे दे। हे ऐकल्यानंतर नागेशचा राग डोक्यात गेला आणि त्यानंतर नागेशने पुन्हा एकदा दत्तूला सांगण्याचा प्रयत्न केला, पण दत्तू ऐकत नसल्याचं जेव्हा नागेशला कळलं तेव्हा नशेत असलेल्या नागेशने बाजूचाच एक दगड उचलून दत्तूच्या डोक्यात घातला आणि दत्तूचा शेवट केला। आजूबाजूच्या नागरिकांनी 8:30च्या सुमारास ही घटना पोलिसांना कळवली। त्यानंतर अवघ्या काही मिनिटात पोलिसांची बीट मार्शल त्या ठिकाणी दाखल झाली। पोलीस हवालदार विलास कारंडे आणि राजेंद्र केनी हे घटनास्थळी पोहोचले। त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी चौकशी केली आणि मृताची ओळख पटवली आणि मृत व्यक्ती हा दत्तू काळे असल्याचं पोलिसांना कळलं। त्यानंतर अधिक माहिती घेऊन बीट मार्शल विलास कारंडे आणि राजेंद्र केनी हे दोघंही नागेशच्या शोधात निघाले आणि राहत्या घराच्या परिसरातून अवघ्या एकाच तासात नागेशला अटक केली। 32 वर्षीय आरोपी नागेश याच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झालाय। काल रात्री 8:30च्या सुमारास 112 क्रमांकावर कॉल आला होता की करंजाडेमध्ये सेक्टर 5 या ठिकाणी एका निर्जन ठिकाणी एका व्यक्तीला कोणीतरी डोक्यात दगड घालून ठार मारलेला आहे। असा कॉल प्राप्त झाल्यानंतर पनवेल शहर पोलीस स्टेशनचे बीट मार्शल पोलीस हवालदार कारंडे आणि केनी तात्काळ तिथं घटनास्थळी गेले। त्यांना तिथं आढळलं की मृतदेह पडलेला आहे। त्यांनी घटनास्थळी विचारपूस केली, जे उपस्थित लोक होते त्यांच्याकडून त्यांना माहिती मिळाली की मैताच्या भावानेच हा खून केलेला आहे। त्यांच्याकडून त्यांनी नाव घेतलं आणि तात्काळ मैताचा आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलेला आहे। त्या आरोपीकडं विचारपूस केली असता असं निष्पन्न झालं की यातील आरोपी आणि मयत हे सख्खे भाऊ आहेत। यातील मयत ज्याचं नाव दत्तू काळे आहे त्याच्या चुलत भावाच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते। या रागापोटी किंवा याबद्दल त्यांचे वारंवार कुटुंबामध्ये वाद व्हायचे, या कारणास्तव त्याचाच भाऊ नागेश काळे यांनी काल संध्याकाळी भावाची डोक्यात दगड घालून हत्या केलेली आहे। या संदर्भात पनवेल शहर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक पटेल करत आहेत आणि आज आरोपीला न्यायालयात पोलीस कस्टडी रिमांडसाठी हजर करण्यात येणार। पोलीस सध्या कायदेशीर कारवाई पूर्ण करून या घटनेत आणखी काय समोर येतं याचा तपास करतायत। मात्र या घटनेमुळे काळे कुटुंब उद्ध्वस्त झालंय। ब्युरो रिपोर्ट, लोकमत।